स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 40वा अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 31 ते 33. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक द स्कूल ऑफ इन्स्पिरेशन याचे आदर्शस्थान असलेले छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांना वंदन करतो. आपलं बोधवाक्य आपल्याला असतात प्रेरणा देणारं स्वामीजींचं हे वाक्य, ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे, तू काहीही आणि सर्व काही करू शकतो. भगवंताचं स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानेश्वर माऊलींना स्वयंप्रेरक तर्फे आपणा सर्वांच्या वतीनं शतशः नमन. आणि त्यांच्याच प्रेरणेनं ते ज्ञान त्यांनी जे प्रसारित केलं, ते प्रसूत केलं, ते आपल्यापर्यंत सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न. आपण गेल्या श्लोकांपर्यंत पाहिलं होतं. भगवंताने शेवटी फायनल त्याचं कन्क्लुजनही पुन्हा सांगितलं की हे अर्जुना, की तू आता युद्धास सज्ज हो आणि युद्ध कर. तर युद्ध करताना काय करायचंय तुला, शेवटचा जो भाग भगवंताने सांगितला त्याने जो समर्पण भाव, की हे सारं जे काही करतोयस हे सारं मला समर्पित भावाने किंवा मला अर्पण करतोयस या भावनेनं कर, म्हणजे तुला त्या कर्माचं जे काही बरं वाईट जे काही भाग असेल तो तुला लागणार नाही. सो हे फायनल कन्क्लुजन जे आहे ते भगवंतानी मागच्या श्लोकांमध्ये सांगितलं. आणि आता तो अतिशय साधी सोपी पण महत्वाची अशी गोष्ट आपल्या समोर मांडणार आहे. तो असं म्हणतो, ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवः श्रद्धावन्तो अनसूयन्तो मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. भगवंत असं म्हणतो, ये जे कोणी मानवः मानव अनुसूयंतः दोषदृष्टीने रहित च आणि श्रद्धावंत श्रद्धायुक्त होऊन मे माझ्या इदम या मतम मताचे नित्यम नेहमी अनुतिष्ठन्ति अनुसरण करतात ते अपि ते सुद्धा कर्मभिः संपूर्ण कर्मातून मुच्यन्ते सुटून जातात. आता इथे भगवंतानी असं कुठेही म्हटलेलं नाही की जे मला स्मरण करतात मी त्यांनाच फक्त हे सांगतो आहे, किंवा जे माझं नाव घेतात त्यांच्यासाठीच हे लागू पडतं, किंवा जे चांगले वागतात त्यांच्या आयुष्यातच अशा गोष्टी घडतात, असं कुठेही भगवंत असं कुठेही भगवंतानी म्हटलं नाही. त्यांनी पहिलंच संबोधन असं वापरलेलं आहे, मानव हा. जे कोणी मानव असतील, कोणीही जे कोणी हा फॉर्म्युला फॉलो करतील तो कोणीही मानव. कोणता फॉर्म्युला? ये मे मतमिदम नित्यम. जे कोणी मानव असतील तर ते काय करणार आहेत? अनुतिष्ठन्ति मानवः. अनुतिष्ठन्ति म्हणजे काय? आचरण करतील, अनुसरण करतील. कशाचं आणि कसं, हेही महत्वाचं आहे. श्रद्धावंतो अनसूयंतो. अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने, अर्थात विश्वास आणि श्रद्धा म्हणायला गेले तर तसे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, पण तरीही दोन्ही शब्दांमध्ये प्रचंड फरक आहे. एखादी गोष्ट म्हणजे सपोज आपण उदाहरण घेऊया की डेअरी मिल्क ही कॅडबरी आहे. म्हणजे हे उदाहरण एवढ्यासाठी की ते सगळ्यांनी ती कॅडबरी खाल्ली असावी असा माझा कयास आहे. तर डेअरी मिल्क कॅडबरी गोड आहे की कडू आहे? स्वाभाविकपणे आपण सगळेजण असं म्हणाल की डेअरी मिल्क कॅडबरी ही गोड आहे. आमचा विश्वास आहे की डेअरी मिल्क कॅडबरी ही गोडच आहे. त्याचं कारण का? कारण आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे, आम्ही त्याची चव घेतलेली आहे.
आम्हाला त्याची गोष्ट माहिती आहे, की बाबा ही गोडच असते. चॉकलेट हे रे गोड आहे. हे आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही ते खाल्लेलं आहे, अनुभवलेलं आहे. किंवा बरं मी बा खाल्लेलं नाहीये. लहान मुलं कुठं खाल्लेली असतात, लहान बाळं जे असतात ते. मग त्यांचे आई-वडील, भाऊ-बहीण जे कोण त्यांचे लोकं असतात, ते त्यांना थोडंसं चटक लावायला पहिले देतात. "बघ, बघ," म्हणे, "छान आहे, छान आहे, छान आहे." ते बाळ खातं. खरं तर त्या बाळाला काहीच कळत नाही. तो बिचारा आपल्या तोंडात जे येईल ते खात बसतो. पण त्याच्या ज्या प्रिय लोकांनी त्याला जे सांगितलेलं असतं, त्याच्या चेहऱ्यावर जे हावभाव केलेले असतात आणि त्यांनी ती चव चाखल्यानंतर त्याला कळतं, "अरे वाह! छान आहे." त्याचा चेहरा पण त्याच्यावरचा भाव बदलतो बाळाचा. मग तो म्हणतो, "आणखीन द्या." मग आपल्यालाही कळतं ह्याला चॉकलेट आवडलं. मग पुन्हा दुसरं थोडासा कण देतो. असं करत-करत हळू त्या बाळाला आपण सवय लावतो चॉकलेट खाण्याची. कारण ऑफकोर्स चॉकलेट खाल्लं की छान वाटतं. मग आता त्या बाळाला हे माहिती असतं, की चॉकलेट खाल्लं की छान वाटतं. सुरुवातीला माहीत नव्हतं. त्याच्या कोण त्याचे आई-वडील अजून कोण होते, त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी खाल्लं. का? कारण त्यांचा विश्वास होता, ही आपली माणसं आहेत आणि आपली माणसं चांगलंच सांगतात, असं त्या बाळाला विश्वास होता. त्याला विश्वास. दुसरी गोष्ट आहे श्रद्धा. मी ज्याचा अनुभव घेतलेला नाही. शाळेमध्ये माझ्या पहिल्या शिक्षकांनी मला शिकवलं, बे एक बे, बे दुने 4, बेत्रिक 6. मी नाही त्यांना प्रतिप्रश्न बेला. का? बे एक बे आणि बे दुने 4च का? 5 का नाही? 3 का नाही? 8 का नाही? नाही विचारलं. माझी श्रद्धा आहे. शिक्षक हे दैवत असतात. ते जे सांगतात ते सगळं बरोबरच असतं. मी प्रतिप्रश्नच करत नाही. ही श्रद्धेची सवय इतकी आपल्याला माहिती आहे, ही आपल्या संस्कारातनं आलेली आहे, की आपल्याला कधीही देव भेटलेला नाही, कधीही देव दिसलेला नाही. आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना, त्यांच्या आजी-आजोबांना अजून कोणालाही देव काही प्रत्यक्ष दिसलेला नाही. तरीही ते म्हणतात देव आहे. ही श्रद्धा आहे. देव आहे. श्रद्धा आहे. आम्ही काही अनुभवलेलं नाही. पण आम्हाला माहिती आहे देव आहे. ही श्रद्धा आहे. ही श्रद्धाच काम करते. मग भगवंत इथे म्हणतो, श्रद्धावंतो अनसूयंतो. की जे आत्तापर्यंत मी ह्या कर्मयोगाचा तुला भाग सांगितला, की तुला ॲक्शन करावीच लागेल. शेवटी काय अंतिमता काय ज्ञान आहे. सांख्य त्यांनी सांगितलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. अर्जुनाने प्रश्न विचारलाय, की सांख्य का बुद्धियोग का कर्मयोग? कुठला चॉईस करू? भगवंतांनी सांगितलं सगळा फॉर्म्युला सांगितला कर्मयोगाचा, की अशा प्रकारे करणं आवश्यक आहे. असं जर कर्म केलं तर ते अल्टिमेट ज्ञानाकडेच जातं आणि अंतिमतः ते निष्काम कर्म हे होणं अपेक्षित आहे. निस्वार्थी आणि निष्काम दोघांमध्ये खूप फरक आहे बरं का. गडबड करायचं नाही. निस्वार्थी हा वेगळा भाग. निष्काम मी पुन्हा-पुन्हा वारंवार सांगत गेलेलो आहे. कर्मयोग आणि कर्माचा सिद्धांत या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. भगवंतांनी कर्मयोग सांगितला. जर त्यांनी कर्मसिद्धांत वगैरे सांगायचा प्रयत्न केला असता, तर कर्मसिद्धांतानुसार एखाद्या व्यक्तीचा हत्या केली, वध केला, की त्याचे जे काही परिणाम असतील ते भोगावे लागणार आहेत. भगवंताला सुद्धा ते भोगावे लागले. ब्रह्महत्येचं पाप घेऊन भगवंताला सुद्धा शिक्षा भोगावी लागली. त्यामुळे हत्या घडली, गोष्ट कर्म घडलं, तर त्याचं फळ भोगावंच लागणार आहे. त्यामुळे त्यांनी कर्माचा सिद्धांत वगैरे काही सांगितलेलं नाही, की चांगलं केलं की चांगलं मिळतं, वाईट केलं की वाईट असं नाही सांगितलं. जर असं सांगायचं असतं, तर त्यांनी नसतं सांगितलं युद्ध कर म्हणून. तो म्हणला असता, कशाला हे युद्धाच्या भानगडीत पडतो, एवढी लोकं मारली जाणार आहेत, या सगळ्या लोकांचं पाप कोणाच्या माथ्यावर लागणार आहे, वगैरे, वगैरे असं काहीतरी त्यांनी फिलॉसॉफी मांडली असती, पण तसं काही मांडलेलं नाही. उलट त्यांनी अर्जुनाला सांगितला स्वधर्म, की "बाबा रे, तू एक क्षत्रिय आहेस, प्रजेवरती होणारा अन्याय पाहिलेला आहे. तुझ्यावरती, तुझ्या कुटुंबियांवरती सुद्धा ह्यांनी अन्याय केलेला आहे. तू सर्व प्रकारे प्रयत्न केलेले हे युद्ध टाळण्यासाठी, परंतु कशालाही तुला त्या दुर्योधनाने प्रतिसाद दिला नाही आणि अंतिम पर्याय म्हणून ह्या युद्धाकडे आलेला आहेस आणि एक क्षत्रिय म्हणून युद्धभूमीवरती लढणं हे तुझं कर्तव्य आहे, हा तुझा स्वधर्म आहे आणि तो तुला करायलाच पाहिजे. कदाचित या युद्धामध्ये तुला सुद्धा मृत्यू येऊ शकेल. कदाचित तुला सुद्धा जखमा होऊ शकतील. असं नाहीये की मी तुझ्या सोबत आहे म्हणजे तुला काहीच होणार नाही. कदाचित होऊ पण शकेल. पण जरी युद्ध करता मेलास, तरी सुद्धा तुझा थोडं कौतुकच होईल आणि तुला स्वर्गच लाभेल. कारण स्वधर्माचं पालन आणि म्हणून भगवंतानी मग हा सगळा कर्मयोग सांगितला, की कसं तू अटॅच कर मला. तू कसं योग काय साधायचा कर्मामध्ये, निष्काम कर्म कसं करायचं, स्वधर्म काय आहे आणि सरतेशेवटी तो म्हणला,
की बाबा रे, तू हे जे कर्म करणार आहेस ते मला अर्पण कर. स्वतःकडे ठेवू नकोस ते. मी केलं. ठेवू नकोस तू. हे ठेवलंस की त्याचे परिणाम निश्चित आहे. तू ठेवू नकोस. तू कर्मयोग कर. जे करशील ते मला अर्पण करून टाक, संपला विषय. त्याच्या पलीकडे तुझा आणि त्या गोष्टीचा संबंध राहणार नाही. असं तुला जगायचंय आणि मग तू युद्ध कर. बिनधास्त युद्ध कर. काहीच प्रॉब्लेम नाही. तर हे जे मी सगळं कर्मयोग सांगितलेलं आहे, कदाचित तो तुला कळलेला नसेल. कदाचित तुझ्या डोक्यात गोंधळ उडालेला, आपलाही गोंधळ उडाला की नाही? आत्ताच आपण बघितलं, चिंतन केलं. आपण माणूस आहोत. आपण काही फार संत-बिंत काही झालेलो नाही. आत्मज्ञानी वगैरे असं पण काही झालं. आपण साधी माणसं आहोत. तर आपलाही हा गोंधळ होणं स्वाभाविक आहे. आपण प्रवासी आहोत. त्यामुळे प्रवासामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आणि त्याच्यातनंच तर आपल्याला अनुभव मिळतो. त्यातनं आपल्याला ज्ञान मिळतं अनुभवातनं. मग आपलंही असं स्वाभाविक होणं आहे, की अरे छान केलं बरं का मी असं. होतं आपल्याकडनं पण. मग भगवंत काय म्हणला? तर तुला माहित नाहीये, मी तुला सांगितलेलं आहे त्याचा रिझल्ट काय येणार आहे. पण श्रद्धावंतो, मी सांगतोय ना, त्याच्यावर श्रद्धापूर्वक तू काम कर. तुझं कर्म जे काही असेल ना, स्वधर्म जो असेल, तर तो मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक अंतःकरणाने कर. श्रद्धा. तुला अनुभव नाहीये या गोष्टींचा. तरीही मी सांगतोय म्हणून कर. कारण श्रद्धा जर नसेल, काय होईल? अरे भगवंतानी सांगितलंय बरं का, कर्मयोग, निष्काम कर्मयोग, स्वधर्म वगैरे वगैरे. आता मी करायला लागतो बरं का, सुरुवात करतो, असं करतो. 10 वेळा मी ती गोष्ट केली. काय राव, अजूनपर्यंत मला रिझल्ट नाही आला. शंका आहे. संशय निर्माण झाला, की भगवंतानी सांगितल्याप्रमाणे मी 10 वेळा केलं, पण अजूनपर्यंत त्यांनी जसं म्हटलंय तसं काही रिझल्ट आलेला नाही मला. मग माझं काही चुकलंय का करण्यामध्ये? वगैरे वगैरे. संशय येणं स्वाभाविक. संशय कधी येतो? ज्याला विश्वास ठेवला जातो. आणि विश्वास पानिपतात कसा गेला आपल्याला माहिती आहे. विश्वास आला की त्याच्यामध्ये संशयाला जागा आहे. म्हणून भगवंताने शब्द अतिशय योग्य कसा वापरलाय? श्रद्धा. तुला रिझल्ट येवो न येवो, तू श्रद्धापूर्वक अंतःकरणाने कर. कुणावर श्रद्धा ठेव? माझ्यावर आणि मी सांगितलेल्या गोष्टी. आता मी मगाशी म्हटलं तसं शाळेतला शिक्षक ते बे एक बेन बे दुने 4 म्हणतो, आपण श्रद्धा ठेवली. पण हा सांगणारा जो आहे, हा काही शाळेतला शिक्षक नाही. किंवा अजून आपला कोणतरी सखा, सवंगडी, मित्र असा पण नाही. हा साक्षात भगवंत आहे. तो स्वतःच्या मुखाने ही गोष्ट सांगतोय, की असा कर्मयोग कर. आणि तोच पुन्हा काय म्हणतोय? श्रद्धावंत. तू श्रद्धावान हो. म्हणतो आपण खरं, माझी देवावर श्रद्धा आहे. पण जर खोल आपण विचार केला ना, नाही होत. कारण जर श्रद्धा असती, तर आपल्या आयुष्यात येणारं दुःख हे तितक्याच आनंदाने आपण स्वीकारलं असतं. कारण हे माझ्या ईश्वराचंच मला देणं आहे. मला ह्यामध्ये सुद्धा ईश्वरच दिसतो, अशी आपली भावना झाली असती, जर आपला श्रद्धा असते तर. की बाबा माझा सगळा प्रपंच हा माझा देवच चालवतो, अशी जर आमची श्रद्धा असते, तर आपल्याला सुख येणार, दुःख येणं दोन्ही आलं तरी आपला भाव स्थिर राहिला असता. पण तसं होत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला जरा आपल्या मनाविरुद्ध झालं की चिड होते, राग होतो, दुःख वाटतं, वाईट वाटतं, डिप्रेशन येतं, फ्रस्ट्रेट होतो, वगैरे वगैरे. कितीतरी भावना आहे. मग कधी-कधी तर देवालाच उलटे जाब विचारतो. "का रे?" मी म्हणे, "तुझं एवढं केलं तरी काही उपयोग नाही तुझं." काही लोकं तर त्याला देवालाही सोडून पण देतात. बिकॉज ट्रस्ट ठेवला होता आम्ही. नाही, इंग्लिशमध्ये किती छान शब्द वापरला, ट्रस्ट. बट संस्कृत श्रद्धा. सश्रद्ध भावनेने करायचा. की त्याच्यामध्ये संशय घ्यायचाच नाही. करत राहा, करत राहा, करत राहा. भगवंतावर श्रद्धा ठेवलीस ना, त्यांनी सांगितलेलं तसं करतोयस ना, एक दिवस निश्चित तुझा आहे. लगेच श्रद्धा नसलेला व्यक्ती, विश्वास असलेला व्यक्ती काय म्हणेल? कोणता एक दिवस? एवढा सांग. म्हणजे मग मला कसं, ठीक आहे 365व्या दिवशी सांगितलंयस ना, 364 दिवसात काय येईल ते सगळ्यावरती मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवतो. कारण 365व्या दिवशी तू देणार आहेस. दॅट इज अ ट्रस्ट. हा श्रद्धेचा भाग आहे. मिळेल, नाही मिळेल, तो काही विचारच नाहीये. करायचंय, करायचंय, करायचंय. ही श्रद्धा आहे. असा श्रद्धावंतो अनसूयंतो.
जो कोणी मानव ही दोषदृष्टी टाकून, आता दोषदृष्टी म्हणजे काय? अनसूयंतो. कसली दोषदृष्टी? मी जे सांगितलंय त्याच्यावरती अविश्वास दाखवण्याची दृष्टी. की मी जे म्हटलं, की हे सगळं जे काही विश्वात घडतंय, ही सारी प्रकृती आहे. या प्रकृतीच्या माध्यमातनं आणि प्रकृती आपल्या गुणांच्या द्वारे हे सगळं कार्य करतं. तू काहीच करत नाहीस. त्याच्यावर श्रद्धा ठेव. त्याच्यावर श्रद्धा ठेव. याच्यावर शंका घेऊ नकोस. ही सारी प्रकृती ही तर माझीच आहे. मीच तर ह्या प्रकृतीच्या द्वारे हे सगळं घडवत असतो, असंही भगवंतांनी सांगितलं. त्यांनी स्वतःचंच उदाहरण दिलं, की मला कुठलंही कर्तव्य नाहीये करण्यासाठी, तरी सुद्धा मी कर्म करतो. आता देव कर्म करतो, ईश्वर कर्म करतो, म्हणजे कसं करतो? ह्या प्रकृतीच्याच द्वारे करणार, निसर्गाच्याच द्वारे करणार. तो आपल्यासाठी छानसा पाऊस देईल, छानशी एखादी मदत कुठनं तरी माणूस उभा करतो. ज्याला आपण म्हणतो, की दत्तासारखा दत्त म्हणून उभा राहिला. तर तो अशी योजना करत असतो. आत्ताचे आपण ऐकलेले 2 अनुभव तो योजना करत असतो. का? तर तो म्हणतो, "अरे माझ्या भक्तांना आनंद द्यायचा आहे मला. मी करत राहणार." ते त्याचं कर्म आहे. पण तो काय म्हणला, "मला कुठलंही कर्तव्य नसताना सुद्धा मी हे कर्म करतो." मग ते कर्म कुठून करणार आहे? या प्रकृतीच्याच माध्यमातून करणार. म्हणजे ही प्रकृती सुद्धा म्हणजे तोच नाही का? ही प्रकृती त्याच्यापेक्षा वेगळी कशी असेल? आता सपोज की मी असं ठरवलं, माझ्याकडे बॅट आहे, बॉल आहे, स्टंप आहे आणि मी म्हटलं, की क्रिकेट खेळूया चला. आता मग मी काय केलं, स्टंप लावले, बॅट घेतली आणि आता बॉल असा हवेत उडवला आणि मारला. आता मारल्यानंतर तो बॉल आणायला जावं लागेल. मलाच पळायला लागलं. मी परत गेलो, बॉल आणला, परत घेतला, परत उडवला, परत टाकला. अरे कंटाळलो मी 2 बॉल नंतर. हे काय म्हणे मीच उडवायचं, मीच मारायचं, मीच पळायचं. मग मी काय म्हटलं, मी जरा शेजारच्या घरी गेलो. तिथं माझा मित्र होता. त्याला म्हटलं, "काय करतोयस रे?" "काही नाही," म्हणे, "बसलोय टीव्ही चल ना आपण जरा खेळूया." आणि मग मी त्याला खेळायला आणलं. आता तो बॉल टाकायला लागला. मी मस्त छान बॅटिंग करतोय. तो बॉलच्या मागे पळतोय. तो बॉल आणतोय आणि मी परत बॅटिंग करतोय. काय झालं, पहिल्यांदा मी एकटा होतो. आता डबल झालं. आता 2 जण आलोय आणि 2 जण आल्यामुळं खेळाला रंगत आली आहे. असंच आहे ना? सगळ्या विश्वामध्ये भगवंत एकटाच आहे. दुसरा आहेच तरी काय? पण मग काय करतोय भगवंत? तो म्हणला, "अरे कंटाळा येतोय एकट्याने सगळं करायला." मग तो म्हणला, "थांबा जरा. दुसरा कोणतरी एक पाहिजे ना माझ्याकडे प्रतिस्पर्धी." मग त्यांनी काय केली? स्वतःचीच मिरर इमेज तयार केली. प्रकृती, माया. हां, आता छान वाटतंय म्हणे. कशी गंमत होतीये. बघा त्याला वाटतंय मीच खेळतोय, पण ॲक्चुअली मीच खेळतोय. असं एकमेकांमध्ये आणि तो खेळ रंगलाय. सगळं काही करवणारा तोच आहे. तोच त्या प्रकृतीमध्ये आहे. तोच सगळ्या या गुणांमध्ये आहे. सगळीकडे तोच व्यापून उरलाय. पण आता खेळात रंगत आलीये ना. मग शहाणा कोण? तो म्हणेल, "अरे बॉल टाकणारा पण तूच आहेस, बॅटिंग करणारा पण तूच आहेस, बॉल आणायला जाणारा पण तूच आहेस, सगळं काही तूच आहेस. मला काही फरकच पडत नाहीये." कारण प्रतिकृती पळतीये ना, तो व्यक्ती कुठं काय करतोय? प्रतिकृती, इमेज आहे. सो दॅट इज कॉल्ड रिॲलिटी. हे ज्ञान आहे. आणि भगवंत म्हणतो, "मग हे तू लक्षात घे आणि म्हणून मी तुला हा सगळा कर्मयोग सांगितला. ह्याच्यावर श्रद्धा ठेव आणि मग खेळायला सुरुवात कर बघ, तुला पण मजा यायला लागेल." तुलाही कळेल, "अरे काय मला काहीच त्रास होत नाही. मी मस्त एन्जॉय करतोय. पळणार तर तो दुसरा आहे. माझी मिरर इमेज पळती. मला नाही काही होत आहे." म्हणून कर्मयोग कर. पण कसा करायचा? अनसूयंतो. आपल्याला सगळ्यांना दत्तात्रयांची आई माहिती आहे अनसूया. जिच्या मनात असूया नाही ती. असूया म्हणजे काय? आता असूया म्हणजे फार मोठा शब्द आहे अशातला भाग किंवा वाईट निगेटिव्ह अर्थाने अशातलाही भाग नाही. साध्या स्वरूपात सुद्धा आपण करू शकतो. आपण एखादी गोष्ट समजून घेतल्यानं म्हणजे आता ही भगवद्गीता आता मी सांगितलं तुम्हाला 11व्या श्लोकाचं चिंतन आपण केलं. तर तुमचं मन काय करणार? क्रिटिसाइज करायला जाणार. की आपल्याला जो अनुभव आला आणि ते बरोबर मॅच होतंय का नाही? काय खरंच आहे का नाही? का यांनीच चुकीचं सांगितलं? वगैरे, वगैरे. कुठल्याही गोष्टीमध्ये. की भगवंत असं सांगतो, पण ते खरं आहे का बाबा आपल्या बाबतीत? नाही, क्रिटिसाइज होणार. आपण त्याची चिरफाड करण्याचा प्रयत्न करतो. आता भगवंत असं म्हणतो दॅट इज अनसूया. संशयी बुद्धीनं नाही काम करायचं. श्रद्धावान होऊन काम करायचं. त्याच्यावर विश्वास ठेव आणि मग ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपली श्रद्धा तोपर्यंतच असते, जोपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होत आहेत. ज्यावेळेला आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडायला लागतात, त्यावेळेला मग आपली श्रद्धा डळमळते. नाही, 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 आता नाही, गडबड होतीये.
असं कसं देव करायला लागला? मीच काय चुकीचं केलं नाही. मी सगळं चांगलंच केलेलं आहे. मी एवढे दानधर्म केले, मी एवढे पूजापाठ केले, मी हे केलं, मी ते केलं. आता असं कसं वाईट व्हायला लागलं? तळमळली माझी श्रद्धा. म्हणजे ती श्रद्धा नव्हतीच. तो होता ट्रस्ट. जो परिस्थिती बदलली, बिघडायला लागला. आणि शेवटी कोणीही व्यक्ती ज्याला तुम्हाला काही द्यायचंय, तो विचार करणार ना, ज्याला द्यायचंय त्याची तेवढी योग्यता आहे का? तो विचार करतो, तो श्रद्धावान आहे का? तो थोडासा डळमळून बघतो, पृथ्वी हलवून बघतो. थोडीशी परिस्थिती आपल्या आयुष्यातली बदलतो. वाईट दिवस आणतो आपल्या आयुष्यात. आपल्या मनातला भाव कसा आहे? या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तो स्थिर राहतोय का? कठीण प्रसंगामध्ये सुद्धा श्रद्धावान राहतोय का? हे भगवंत तपासतो. एवढंच करुणाहृदय तुमचं राहतं का? आज तुमच्याकडे देण्यासाठी भरपूर पैसे आहेत म्हणून तुम्ही ते पूर्ण ब्रह्ममध्ये योगदान देताय. उद्या कदाचित तुमच्यावर कर्जबाजारीपणा झाला, तर तुम्ही तेव्हाही देण्याचं तयारी दाखवता का? भले ती ₹1 असेल, त्या रुपयाने महत्त्व नाहीये. पण नाही बाबा ठीक आहे माझी परिस्थिती आहे, पण मी देण्याचं सोडणार नाही. ती श्रद्धा आहे. ती देताय या गोष्टीला महत्त्व नाही. ती देण्याची वृत्ती मनातली आहे का? ही महत्त्वाची. ती कोमलता, ती करुणा मनामध्ये आहे का? हे भगवंत पाहतो. दॅट इज श्रद्धा. परिस्थिती माझ्या मनाविरुद्ध असो किंवा माझ्या मनासारखी असो, मी सातत्याने स्थिर राहणार आहे. स्थितप्रज्ञ आपण मागच्या अध्यायांमध्ये शब्द पाहिला. खूप माझ्या मनासारखं झालं म्हणून एक्साइटही व्हायचं नाहीये आणि माझ्या मनाविरुद्ध झालं म्हणून कितीही व्हायचं नाही. स्टेबल राहायचंय. जर तसं नाही झालं, तर मग हे अनसूयात्मक मन जे आहे ते तयार होतं. असूयात्मक सॉरी, अनसूया नाही. मग तो क्रिटिसाइज करायला लागतो. मग मी माझं असंच चुकलं. हे पारायण करताना माझी ही गडबड झाली असेल. ते 10 वाजायच्या ऐवजी मी 2च वाचले. म्हणजे गंमत असते की नाही? डॉक्टरकडे आपण गेलो, काय सर्दी, ताप, खोकला व्हॉटएव्हर काय आपल्याला त्रास असेल. डॉक्टर काय म्हणतो, "ठीक आहे, तपासणी केली" आणि तो म्हणतो, "ही औषधं घ्या. 5 दिवसाचा कोर्स आहे. 5 दिवस नियमित घ्या." आपण म्हणतो, "ओके डॉक्टर." आपली स्वाभाविकता अवस्था अशी असते, की बाबा सगळे प्रयत्न हरलेले आहेत. डॉक्टरच आता काय आहे, डॉक्टर गोळ्या देतो, आपल्या विश्वासाचा असतो. आपण गोळी घेतो. डॉक्टर उत्तम असेल, त्याचा काय म्हणतात त्याला, हातगुण जो आहे तो चांगला असेल, तर आपल्याला पहिल्या 2 गोळ्यातच प्रभाव पडतो आणि आपल्याला जो काही त्रास असेल तो दूर होतो. आपण विसरून जातो ते 5 दिवस गोळ्या घ्यायचे. जाऊन दे ना आता 2 गोळ्यांमध्ये तो इफेक्ट झाला तर कशाला घ्यायच्या पुढच्या गोळ्या? सोडून देतो. कारण शेवटी आपल्याला काय हवं असतं? रिझल्ट. मग हे डॉक्टरला माहीत नसतं का? तो वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करत असतो. इतके पेशंट त्यांनी तपासलेले असतील. त्याला माहीत नसतं का? लोकं पहिल्या 1-2 गोळ्यामध्ये बरं वाटल्यानंतर घेत नाहीत गोळ्या. तो का देतो बरं 5 दिवसाच्या गोळ्या? काहीतरी तर त्याच्या मागे लॉजिक असेल. तर्क तो लावत असेल ना एवढा अनुभवी डॉक्टर. विचार करा या गोष्टींचा. का बरं असं सांगितलं असेल? एखाद्या कोणाकडे गेलो, संकटात असाल, ज्योतिषाकडे गेला, तर तो सांगतो, "एक काम करा, 21 दिवस रोज अथर्वशीर्ष वाचा." का बरं 21 सांगितले? 42 का नाही सांगितले? 25च का नाही सांगितले? 19च का नाही सांगितले? मनापासून वाचलं तर एकाच अथर्वशीर्षामध्ये पण काम होऊन जाईल. पण तरी तो सांगताना 21 सांगतो. त्या संख्येला काही महत्व आहे का? मग त्याचं लॉजिक शोधलं जातं. संख्येला महत्व आहे. मग 2+1 3 झालं, मग असं झालं, तसं झालं, दुनिया सांगितली जाते. संख्येवरती फोकस आहे. मग तिथं अर्थ काय? माहीत नाही. आम्ही स्वतःचे तर्क त्याच्याभोवती लढवत राहतो. हे सुयात्मक जे मन आहे ना, हे असं क्रिटिसाइज करत बसतं प्रत्येक गोष्टीला. म्हणून भगवंत म्हणतो, "मी जे सांगितलंय त्याच्यावर श्रद्धावंत हो. मुच्यन्ते ते अपि कर्मभिः." जे काय? जे कोणी या प्रकारे क्रिटिसाइज न करता असे दुष्विचार म्हणजे काय वाईट आहे अशातला भाग नाही. शंका घेऊन, डाऊट घेऊन किंवा अनस्टेबल राहून किंवा मी केलं कर्मयोग अरे किती केला मी, एवढं ते पूर्ण ब्रह्मामध्ये फार 100 काय 200 काय 1000 दिले मी तिकडं, काही येत नाही माझ्या आयुष्यात होत नाहीये. असूयात्मक मन. श्रद्धावान नाहीये. आहे ना? मी हे एक्झाम्पल एवढ्यासाठी देतोय की ते समजावं. अदरवाईज असं काही नाहीये की त्याला अंडरलाईन करायचंय. उदाहरण सोपं जावं समजायला. क्रिटिसाइज व्हायला लागतं. पण जोपर्यंत माझ्या मनाप्रमाणे चालू आहे ना, तोपर्यंत छान चालू असतं. विरुद्ध घडायला लागलं, की मग माझ्या मनात शंकेचं मोहोळ उठतं. इतक्या शंका कुठून-कुठून शंका येतील.
मग अगदी अरे मी सकाळी उठण्याचं टायमिंग माझं चुकतोय का? पहाटेच उठायला सुरुवात करतो म्हणजे माझं काम होईल. मग माझं रात्री झोपायचं माझी गडबड होते का? गेला मोबाईल उडत तिकडं मी आता लगेच झोपून. सतत शंका सुरू होतात. का? कारण माझ्या मनाविरुद्ध घडतायत गोष्टी. श्रद्धा डळमळीत. ही असूया जो घेत नाही, अनसूयात्मक जो हा विचाराधीन करणारा हे मन आहे, तो मानव आहे. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं याच्यावर लक्ष द्या. ये मानवः जो कोणी व्यक्ती त्यांनी कधीही असं म्हटलेलं नाही, कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या देवाला भजणारा किंवा आणखीन काय, काही फरक पडत नाही. तो म्हणला, "ये मानवः" जो कोणी मी या सांगितलेल्या प्रिन्सिपलवर विश्वास ठेवेल, विश्वास म्हणण्यापेक्षा श्रद्धायुक्त अंतःकरणाने, अनसूयात्मज विचारांनी जो वागेल, मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. ते सर्व कर्मांपासून मुक्त होतील. बास की झालं. हेच तर हवं आहे. एंड रिझल्ट हाच आहे प्रत्येकाचा. मुक्त म्हणजे काय डायरेक्ट मोक्ष-बिक्ष एवढा नाही विचार केला तरी चालेल. आपल्या लाईफमध्ये आपलं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कधी मिळतं? ज्यावेळेला स्ट्रेस फ्री असतो आपण. तणाव नसतो आपल्या आयुष्यामध्ये. तणाव कधी मुक्त होईल? भगवंत म्हणतो, "बाबा मी सांगितल्यानुसार तू वागायला सुरुवात कर. निष्काम कर्मयोग कर. स्वधर्माचं पालन कर. जे करशील ते मला अर्पण कर." मग अर्पण आता माझ्यासारखा माणूस आहे. मला 4 गोष्टी समजल्या. मी तुम्हाला का सांगतोय? मला असं वाटलं, की मी जे समजून घेतलेलं आहे गीतेमधलं, त्याचा अनुभव मला छान आलाय. तर तो अधिकाधिक लोकांना व्हावा, अशा इच्छेने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग हे सांगणं किंवा हे जे काही करणं आहे, स्प्रेड करणं, ही ईश्वराची सेवा आहे, असं मी समजतो. तुम्ही ती गोष्ट ऐकताय, कदाचित तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टींची तुम्हाला गरज वाटत असेल, म्हणून तुम्ही ती ऐकत असाल. ही एक ईश्वराची सेवा आहे, हा ईश्वराचा एक प्रसाद आहे, असं म्हणून समजून घ्यायचं. एखादा व्यक्ती देवाच्या दारामध्ये प्रसाद वाटायचं काम करतो, तर त्याने म्हणावं प्रसाद वाटण्याचं माझं काम आहे. एखादा व्यक्ती प्रवचन देतो, कीर्तन देतो, तो म्हणतो माझं हे काम आहे किंवा ही ईश्वराची सेवा आहे. त्यामुळे काय कृती करतोय, याने काहीच फरक पडत नाही. फरक पडतो त्या दोघांमधल्या असलेल्या भावाने. जर तो प्रवचन करणारा असं म्हणत असेल, की हे सगळं मी करतोय, माझी बुद्धिमत्ता मी इथं वापरतोय, माझं ज्ञान इथं प्रकट करतोय आणि तो एखादा चप्पला स्वीकारणारा, प्रसाद वाटणारा, आणखीन काय झाडू-पोछा करणारा माणूस असेल, तो म्हणेल, "बाबा हे ईश्वराचं काम आहे, मी आपलं माझ्या पद्धतीनं करतोय प्रामाणिकपणे." तर ईश्वर त्या चप्पल किंवा झाडू-पोछा करणाऱ्या माणसाला प्रसन्न होईल, प्रवचन करायला नाही. कारण भगवंतानीच प्रिन्सिपल सांगितलंय. "ये मानवः श्रद्धावंतो अनसूयन्तो मुच्यन्ते ते अपि कोऽपि कर्मभिः." त्या झाडू-पोछा करणाऱ्या माणसाला आनंद मिळत राहील, पण प्रवचन करणारा नाही आणि असं आपण अनेक उदाहरणं पाहतो. ज्ञानी लोकं जे दंभानी भरलेले आहेत, मीच सगळं, मीच सगळं. तो बिचारा सतत ते माझं ज्ञान कसं टिकून राहील ह्याच्यासाठी धडपडतो. आणि जो साधा छोटासा कारकून किंवा आणखीन काही साधी कामं करणारा असतो, तो म्हणतो हे ईश्वराचं काम आहे. तो आनंदी असतो. तो म्हणतो, "बाबा तुम्ही एवढे ज्ञानी आणि तुम्हाला कसलं ताण? तुला काय कळणार म्हणे, तुला ज्ञान नाहीये." हा दुजा भाव तो ज्ञानी व्यक्ती करायला लागतो, की तुला काही ज्ञान नाही. मग ज्ञान नाही तर ज्ञान द्यायचं काम कोणाचं आहे? हा भाग आपण दॅट इज क्रिटिसाइज. तो हे द्वंद्व करत राहतो. बॉलिंग टाकणारा वेगळा आणि बॅटिंग करणारा मी आहे. जर ज्ञानी असेल तर तो म्हणेल, "यार बॉलिंग, बॅटिंग सगळं मीच करतोय. कोणीच वेगळं आहे. मी म्हणजे तो ईश्वर." हे भगवंतानी कर्मयोगात सांगितलंय आणि त्याला भगवंत असं म्हणतोय कन्क्लूड करताना, की यावर श्रद्धा ठेवून जर तुम्ही कर्म केलं, तर आपोआप ह्यातनं तुम्ही मुक्त व्हाल. काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही. यावरती माऊली एका 1-2 श्लोकांमध्ये, ओव्यांमध्ये स्पष्ट करतात, "हे अनुपरोध मत माझे, जेही परमादरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा." अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीने श्रद्धावान मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात, हेही सकळ कर्मी वर्ततु, जाणपा कर्म रहितू, म्हणून हे निश्चितू करणीय गा. जे कोणी असे व्यक्ती आहेत, जे कोणी शब्द व्यवस्थित समजून, जे कोणी, मी गीता सेशन अटेंड करतो म्हणजे सगळं माझ्या अजिबात नाही. जे कोणी तो गीता सेशन अटेंड करत नसला तरी त्याचा जर व्यवहार असा असेल, तर त्याच्याही बाबतीत हेच घडणार आहे. कारण गीता हे सिद्धांत आहे. जे सर्वांना समान लागू पडतात ते आहे. असे जे कोणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या गोष्टी फॉलो करतात, ते सर्व कर्म करीत असले तरी कर्मरहित असतात. असे अर्जुना तू मान आणि जर कर्मरहित असेल, तर त्याला कुठल्याही कर्माचं फळ लागायचंच कारण नाही. आणि कर्माचं फळ लाभलं नाही, की तो मुक्तच आहे. ना त्याला पाप आहे, ना त्याला पुण्य आहे, ना त्याला सुख आहे, ना त्याला दुःख आहे.
कशाचंही त्याला कम्य नाही आणि तो झाला मुक्त. मग याची देही याची डोळा, इथे आपल्याला मुक्त अर्थात स्वातंत्र्य अथवा आनंदी होता येतं. त्यासाठी वेगळं फार काही मोठं करायचं आवश्यकता नाही. हा कर्मयोग जमला पाहिजे. हा एक वेग भगवंतांनी सांगितलाय, हा एक मार्ग आहे. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. 32वा श्लोक आहे. ये ते तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढान्हा अन्विधिर्नष्टान चेतसः. तू, अत्यंत महत्वाचा शब्द, तू, परंतु, ये, ते मानव, अभ्यसूयंतः, माझ्यावर दोषारोपण करीत, मे, माझ्या, एतद, या, मतम, मताला, न अनुतिष्ठन्ति, अनुसरत नाहीत, त्याला फॉलो करत नाहीत, सर्व ज्ञान विमूढान, संपूर्ण ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेल्या अशा, तान, त्या, अचेतसः, मूर्खांना, नष्टान, नष्ट झालेले असेच, विद्धी, समज. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेले समज. यात भगवंत असं म्हणतोय, जे कोणी माझे हे प्रिन्सिपल्स फॉलो करत नाहीत, तो जगून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही, मूर्ख राहतात. म्हणजे मला आज जमत नाहीये भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे वागायला, उद्या वागतो. आजचा दिवस मूर्खपणात गेला. त्या अर्थी आजच्या मनाचे संस्कार असे झालेत, उद्यापासून करतो, आज जरा एन्जॉय करून घेतो, आज थोडंसं सकाम कर्म करून बघतो, आज थोडंसं फळ घेण्याची अपेक्षा ठेवतो, आज थोडंसं स्वधर्माच्या विरुद्ध जाऊन वागून बघतो. ते मन उद्या ऐकणार आहे? ऑफकोर्स नाही. ते उद्या अधिक तीव्रतेने, कारण मागचे संस्कार झालेत. आता अशी पुढं चढत राहणार मनावरती. मग जसं आई सप्तशृंगीवरती पुटं चढून चढून तिचं एक वेगळंच रूप समोर आलं होतं, आणि जेव्हा ती सगळी पुटं उतरली गेली किंवा निघाली, आता तिथं वेगळंच एक मनमोहक स्वरूप दिसतंय आपल्याला. तसंच आपलं आहे. या मनावरती असेच संस्कारांचे पुटं चढत चढत गेलेली आहेत. मग आपल्याला वाटलं आता ही जी पुटं चढलेलं आहे हेच खरं आहे. भगवंत म्हणतो नाही, अरे आतमध्ये वेगळं आहे. आता माझ्यावर श्रद्धा ठेवून तुला ती वरची पुटं काढावी लागतील, तर तुला आतलं रूप दिसेल. पण मी सामान्य माणूस आहे बाबा. मी म्हणतो, अरे देवा, ते वरचं काढायला गेलो आणि फुटलं बिटलं आणि काही झालं तर? शंका आहे ना. शंका आहे ती. शंका काय म्हणते? असूया. म्हणून म्हणलं, असूया म्हणजे वाईट अशा अर्थाने नाहीये. असूया क्रिटिसाइज होतं, डाऊट घेतला जातो. किंवा आहे का देवाचं ते आतमध्ये नसलं तर रूप? पण तो म्हणतो, अरे कर ना, मी सांगतोय ना तुला, तसं कर निष्काम. अरे देवा, जमतच नाहीये. मी निष्काम केलं आणि फळ मिळालंच नाही तर आयुष्यात दुःखच दुःख होईल. ते देवाचे पोथ्या पुराण वाचलं आणि फळ नाही मिळालं तर कसं होईल? काय व्हायचं माझ्या आयुष्यात? देव म्हणला, अरे वाच ना, नको फळाची अपेक्षा करू, मी आहे ना तुझ्या. नाही, अरे देवा, तू कन्फर्म सांग मला. सुया, त्यांना भगवंतानी काय शब्द वापरलाय? सर्व ज्ञान विमूढानां, मूळ ज्ञानापासून जो अलिप्त राहिलेला आहे. अलिप्त म्हणण्यापेक्षा काय म्हणूया त्याला, मागं पडलेला आहे, किंवा तो समजून घेण्यामध्ये जो कमी पडलाय, असा. भगवंत खात्रीपूर्वक सांगतो ही गोष्ट, असं कर, असं मिळणार आहे. आत्ताच आपण 11वा श्लोक पण बघितला, माऊलींनी सांगितलं, आपोआप सगळं घडेल, आपोआप ती सगळी सिद्धी होईल, तुला काय वाचा सिद्धी प्राप्त होईल, सगळ्या सिद्धी प्राप्त होतील, पण आधी असं कर. तुझ्या मनात कोमल हृदय पाहिजे. बरं, ते कोमल हृदय आहे, मग ते दाखवायला पाहिजे ना, माझं कोमल हृदय ते किती माझ्या मनात करुणा आहे. मग मी 4 वेळा लोकांना जाऊन ते सांगितलं, बघा माझं किती कोमल हृदय, किती मनामध्ये माझ्या करुणा आहे. याचा अर्थ काय झाला? अहंभाव आहे, वृक्षपणा आहे. कारण मला 4 वेळा सांगायचं आहे की माझ्याकडे कोमल हृदय आहे, मी किती दयावान आहे, मी किती दयावान आहे, मला किती छान छान येतं, हे मला सांगायचं आहे.
माझ्याकडे हे सगळं आहे, हा माझा म्हणजे म्हणायचं कोणाला? मी स्वतःलाच डिरेक्ट करताय. तुम्ही परमेश्वराकडे नाही डिरेक्ट करताय. आपल्याला देव कधी सांगायला आला का? मी किती करुणावान आहे बघ बरे. म्हणतो मी आहे, मी कशाला सांगायला जाऊ? काय गरज आहे मला सांगायची? म्हणून तो पवित्र आहे. त्याच्यामध्ये अपवित्रता नाहीच आहे. त्याच्या मनात कसले संशय नाहीये. त्याच्या मनात आपल्याविषयी सुद्धा श्रद्धा आहे, की ही माणसं आज जरी वाईट वागत असली, तरी उद्या चांगली वागणार आहेत. श्रद्धा आहे त्याची आपल्यावरती आणि म्हणून तो सगळे संत मंडळी का निर्माण करतो? ऐका चांगलं, त्यांच्या संगतीत राहा, सत्संग धरा, जेणेकरून तुम्ही माझ्याकडे याल. मला विश्वास आहे तुमच्यावरती, की हे सूर्यफूल आहे, हे सूर्यप्रकाशाकडेच वळणार आहे. तो कितीही तुम्ही सावलीत ठेवण्याचा प्रयत्न करा, कितीही अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करा, ते माझ्याकडेच येणार आहे. मी तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध करत राहतो. तो कंटाळला नाही कधी संत निर्माण करून. एक संत गेला, दुसरा, दुसरा संपला की तिसरा, तिसरा संपला. सतत आदर्श निर्माण करतोय. त्याचा आपल्यावर विश्वास आहे. आपला आहे का त्याच्यावर? प्रश्न आहे. म्हणून जो कोणी अभ्यसूयंतः माझ्यावर दोषारोपण करील, तर माझ्यावर याचा अर्थ काय? इथं माझा म्हणजे कृष्ण हा अर्थ नाहीये. मी सांगितलेल्या गोष्टींवर. मी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत, मी ज्या काही गोष्टी कर्मयोगाच्या सांगितल्या आहेत, त्याच्यावरती जो दोषारोपण करेल, आपल्याकडे असतात ना, गंध लावा म्हणे. कशाला लागते गंध? का देव का गंधा वाचून पूजा घेत नाही का? क्रिटिसाइज करतात लोकं. हे असंच का करायचं? असं का नाही करायचं? क्रिटिसाइज करायचं लोकं. तो यज्ञच कशाला केला पाहिजे? मग त्याच्यात ते धान्य वाया घालवत नाही का तुम्ही? क्रिटिसाइज करत बसतात लोकं. पण ते प्रिन्सिपल पाहतच नाहीत, की प्रिन्सिपल काय सांगितलंय. प्रिन्सिपल माहितीच नाही. फक्त क्रिटिसाइज करत राहायचं. ही जी क्रिटिसाइज सातत्याने आपल्या आजूबाजूला काही अशा माणसांची कमतरता आहे असं मला वाटत नाही. सगळ्यांनाच परिचित आहे. कितीतरी लोकं आपल्या आजूबाजूला असे असतात. आपली हिंदू धर्माची तर संस्कृती किती प्रगल्भ आहे. आपण एखादी गोष्ट सांगायला गेलो, की "अहो असं करा." "हे, असं कुठं असतं का? ते विज्ञानमध्ये असं सांगितलं." मग विज्ञानमध्ये घुसळतात आणि मग विज्ञान मतांच्या नावाखाली या गोष्टींना क्रिटिसाइज करत बसतात. अर्थात ते क्रिटिसाइज करणं वाईट आहे का? अजिबात नाही. फक्त इंटेन्शन जे असतं, त्यामागचा दृष्टिकोन जो आहे तो वाईट असतो. जर एखाद्या चांगल्या दृष्टिकोनातून जर त्याला क्रिटिसाइज करत असेल, तर त्यालाही ती ज्ञानाचीच प्राप्ती होते आणि आजवरच्या इतिहासामध्ये वारंवार सिद्ध झालंय, ज्यांनी आपल्या धर्माचा क्रिटिसाइज केलंय चांगल्या उद्देशाने, त्यांना ज्ञानच प्राप्ती झाली आणि त्यांनी नंतरच सांगितलं, "अरे नाही, हिंदू धर्मासारखं ग्रेट नाही." अगदी आइन्स्टाईन सहित. पण ज्यांचं इंटेन्शनच खराब आहे, असे मग ब्लेंचांनी काय केलं आपल्याला माहिती आहे, शिवचरित्र आपण वाचलं. मग ह्यांना काय होतंय? जे मानव माझ्यावर दोषारोपण करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेलं, नष्ट झालेलं समज. म्हणजे ते केवळ प्रकृतीच्या पूर्ण अधीन झालेले आहेत. प्रकृतीच्या गुणांनी पूर्ण अधीन झाले आहेत. मग त्या प्रकृतीच्याच गुणांनुसार त्यांच्या आयुष्यात सुख आणि दुःख येत राहणार आहे. ह्यातनं कधीही बाहेर पडू शकत नाही. मग शंकराचार्य आपल्याला सांगतात, "पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे धारयाम्यहम्." हे जन्म आणि मरण, जन्म आणि मरण चालूच आहे. काय करतोय आपण जन्माला येऊन? काही नाही, सर्व्हायव्ह होण्यासाठी प्रयत्न चालू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने सर्व्हायव्ह होतोय. कोणी म्हणतो मी जास्त सर्व्हायव्ह झालोय. मी 10,000 नाही आता लाख कमवतो. लाख नाही करोडो कमवतो. काय करतोय करोडो कमवून? सर्व्हायव्ह करतोय. लक्झरियस लाईफ जगतोय. पुढे काय? काहीच नाही. कावळा घरटं बांधतोय झाडावरती, तोही सर्व्हायव्ह करतोय. आपणही छान-छान बंगले बांधून सर्व्हाइव्हच करतोय. दोघांमध्ये फरक काय राहिला? फरक इतकाच आहे, तो म्हणतो मी या घरट्यामध्ये सुद्धा सुखी आहे. हा म्हणतो मी बंगल्यामध्ये पण सुखी नाही कारण मला एवढी सिक्युरिटी आणि एवढं हे काय-काय लागतं, डाम-डौल सगळा करावा लागतो. इज्जत का सवाल है? तो बंगल्यात राहून सुद्धा दुःखी आहे. मग तो कावळा सुखी नाही का? आणि हेच माऊली इथं म्हणतायत. हा विषय इथेच थांबवतोय. ते एक ओवी माऊलींची घेतो, पण विषय फार सुंदर आहे. ना तरी प्रकृती म्हणतु होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती. जे आता आपण बघितलं. नाहीतर जे प्रकृतीच्या स्वाधीन होऊन आणि इंद्रियांचे लाड करून, इंद्रिय आता आपल्या सगळ्यांना परिचित झाली आहेत. एक तर पंच ज्ञानेंद्रिय आणि दुसरं आपलं सूक्ष्म असलेलं मन. या इंद्रियांचं लाड करून जे लोक माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात, काय म्हणतात माऊली?
ते मोह मदिरा भुलले, विषय विखे घारले, अज्ञान पंखी बुडाले, निभ्रांत मानी. अशी जी लोक आहेत, जे ह्या मताचा तिरस्कार करून त्याने टाकून दिलाय, अनफॉलो करतायत त्याला, ते लोक अविवेक रूपी दारून मस्त झाले आहेत, मत्त झाले आहेत आणि विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत व अज्ञान रूपी चिखलामध्ये फसलेले आहेत, असे निसंशय समज. थोडं दृष्टांत फार सुंदर दिलेत माऊलींनी, पण आज वेळ थोडासा आपल्याला कमी पडलाय. पण जरुरीचं चिंतन करा, काय सांगतोय भगवंत, का निष्काम वागायचं, का सहृदय राहायचं, का चांगलं वागायचं, श्रद्धावान असणं म्हणजे नेमकं काय. भगवद्गीता ही दूरची काहीतरी गोष्ट आहे किंवा उतार वयात जाऊन वाचण्याची गोष्ट आहे किंवा जंगलादऱ्यामध्ये जाऊन कुठेतरी वाचण्याची गोष्ट आहे, अजिबात नाही. हे युद्धभूमीवरती सांगितलेलं जीवनाचं ज्ञान आहे. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये गीतेच्या आधारावर जगून जर आपण आपलं लाईफ जगू शकलो, तर गीता सेशन अटेंड करून आपल्याला कुठेतरी थोडासा का होईना फायदा झाला असं म्हणता येईल. अदरवाईज कानांना छान वाटलं, मेंदूमध्ये स्टोअर झालं, जेव्हा वाटलं तेव्हा मेंदूतनं बाहेर काढलं, कुणाला तरी सांगितलं, आपल्याकडे काहीच घडणार नाही. तेव्हा प्रत्यक्ष हे अनुभव यायला लागतील की अरे खरंच की भगवंताने असं सांगितलं आणि असं होतंय. तसं आता मी 2 उदाहरणं तुमच्या सेटनं सांगितली की ह्या गोष्टी घडल्या योगायोगाने नव्हत्या, या त्या सिद्धांतानुसार आहेत. तो सिद्धांत कधीही आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही, कारण तो प्रकृतीचा सिद्धांत आहे, तो ईश्वराचा सिद्धांत आहे, तो कधीच फेल होत नाही. आपण फक्त त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. बाकी गोष्टी आपोआप होतात. मग आपल्याला असं वाटलं तर त्याच्यावर अनेकांनी लिहिलं, मग आपण हे करू शकू का, ते करू शकू का, सगळं करू शकू. माऊलींनी सांगितलं आपल्याला सगळं सिद्ध होईल. तुम्ही जे मनात याल ते विचार कराल ते सगळं सिद्ध होईल. करायचं काय? करुणा ठेवा आणि ती करुणा फक्त महिन्यातनं 1-2 दिवस नाही आणायची किंवा क्षणापुरती नाही आणायची. डे टू डे लाईफमध्ये जगताना ती करुणा यायला पाहिजे. घरामध्ये वागताना ती करुणा असली पाहिजे. 10 वेळा राग आला ना 8 वेळा सोडून द्या. 8 वेळा ठीक आहे यार, जाऊन दे, सोडून दे. का सोडून द्यायचंय? करुणेने, प्रेमाने, समजून घेऊन मग ते सोडून द्यायचं. तर उपयोग आहे. तर ते जे काही घडणार आहे त्यातनं तुमची सुधारणा होत होत तुम्ही त्या स्टेजला याल आणि मग ईश्वरच तुमच्यासाठी संधी निर्माण करत जाईल, की कर तुला किती मदत करायची जगाला. बघ मी तुझ्यासाठी सगळंच घेऊन आलोय. तू निवड तुला जी मदत करायची. आणि ती मदत करण्यासाठीचं सामर्थ्य कोण देणार आहे? मीच तर तुला देणार आहे. जर तुला पैसे लागणार असतील, मीच प्रोव्हाईड करणार आहे. तुला त्यासाठी एखादी वाणी लागणार असेल, छानसं बोलावं लागणार आहे, मीच ती प्रोव्हाईड करणार आहे. तू आधी चांगलं व्हायचा प्रयत्न. की स्टेज तुझी येईपर्यंत जसं दुसरीतनं तिसरीत, तिसरीतनं चौथीत मुलाला घालायचं म्हटलं की त्याची परीक्षा घ्यावी लागते. आता सरकारी नियमानुसार ढकललं जातं तो भाग वेगळा आहे. पण तरी त्याचं काय म्हणूया, परीक्षण हे नक्की केलं जातं, की त्याला जे वर्षभर शिकवलेलं आहे, तर तो व्यवस्थित शिकलाय का? त्याचं आकलन व्यवस्थित झालंय का? कुठे कमी पडतोय का? जर कमी पडत असेल, तर त्याला पुन्हा त्या गोष्टी शिकवल्या जातात. पुन्हा त्या गोष्टीवर जोर देऊन शिकवलं जातं, की जेणेकरून जेव्हा तो पुढच्या वर्गात जाणार आहे, तिथं त्याचं आव्हान अजून वाढणार आहे. ते वाढलेलं आव्हान जे आहे, ते त्याला पेललं पाहिजे. त्याच्यासाठी त्याला इथं समृद्ध केलं जातं. जर शिक्षकांना असं वाटलं, की हा पुढील आव्हान घेण्यासाठी तेवढा सक्षम नाहीये, मग त्याला आपण साध्या व्यावहारिक भाषेत म्हणतो हा नापास झाला. आता ती परीक्षा पद्धत आणि त्या गोष्टीबद्दल तो वेगळा भाग आहे. परंतु एकंदरीत प्रोसेस काय आहे तर हीच आहे. आणि ज्यावेळेला ही परीक्षा घेतली जाते, त्यावेळेला ज्या शिक्षकांनी त्याला वर्षभर शिकवलेलं असतं, शिक्षकही त्या विद्यार्थ्याला मदत करत नाही. जर त्यांनी तसं केलं, तर ते बेकायदेशीर कृत्य ठरतं. म्हणजे जरी आपल्याला आपल्या सद्गुरूंनी, ईश्वराने ह्या साऱ्या गोष्टी शिकवल्या, ज्यावेळेला दैनंदिन जीवनात ह्या गोष्टी समोर येणार आहेत, त्यावेळेला तो म्हणतो, "बाबा मी तुझ्या बाजूला थांबलोय. तू कसं आता करतोयस ते मी बघणार आहे. तुला तुझी पात्रता सिद्ध करायची. मी सगळं सांगितलंय तुला." तिथे जर आपण फेल झालो, तो म्हणतो, "ठीक आहे, काही हरकत नाही. रागवू नकोस, चिडू नकोस, दुःखी होऊ नकोस. मला एवढंच कळलंय, की तू दुसरीतनं तिसरीत जाण्यास योग्य नाहीयेस. तू अजूनही दुसरीत राहा. पुन्हा दुसरीचा अभ्यास कर. तुझी पूर्ण तयारी झाली, की मी पुन्हा परीक्षा घेईन. पुन्हा परीक्षेत जर तू नापास झाला, पुन्हा दुसरीत ठेवीन. मग आपण म्हणतो, माझ्या आयुष्यात सारखं असंच का घडतं?
कारण मी ती गोष्ट शिकलेलोच नाही, जी भगवंताला मला शिकवायची आहे. जर मी ती गोष्ट शिकलो, तर तसं दुःख माझ्या आयुष्यात येणार नाही. त्याच्यापेक्षा वेगळं येणार, त्याच्या पुढचं येणार आणि मी पुढच्या वर्गात जातो. ईश्वर सतत माझं बोट धरून पुढे चालवतोय. पण परीक्षेच्या वेळेला तो म्हणतो, "अरे बाबा, तुला लिहावं लागेल आता." कारण मी मदत केली तर ती कॉपी ठरेल. एक छोटीशी गोष्ट सांगतो मला ते मागेही सांगितलेली आहे आणि मग थांबतो. की एक आश्रम असतो आणि त्या आश्रमामध्ये गुरुकुल पद्धतीमधला आणि तिथे अनेक शिष्य शिकत असतात. विविध कला त्यांना शिकवल्या जात असतात. तर एक शिष्य जो असतो तो धनुर्विद्या जी आहे ती शिकत असतो आणि तो सगळ्यामध्ये पारंगत होतो. धनुर्विद्येच्या सगळे जे काही टास्क असतात त्या सगळ्यामध्ये तो पारंगत होतो. पण गुरु काही त्याला पुढचा टास्क देतच नाही. त्याच गोष्टी करायला लागतो. सो खूप दिवस तो ऑब्झर्व्ह करतो. वैतागतो गुरुजींवर. काय म्हणे गुरु आहे हा? व्यवस्थित आकलन माझं करतच नाहीये. मला सगळं येतंय तरी सुद्धा मला पुढच्या वर्गात किंवा पुढचे टास्क काही सांगितले जात नाहीयेत. तो चिडतो गुरूंवर. एका रागाने, उद्वेगाने तो गुरूंसमोर येतो. गुरुजींना विचारतो, की म्हणे तुम्ही असं का करताय? मला का पुढचं शिकवत नाहीये? त्याच गोष्टी मला करायला लावताय. मी सर्वांमध्ये पारंगत झालेलो आहे. गुरुजी शांतपणे ऐकून घेतात. ठीक आहे म्हणतात. तर ते त्याला विचारतात, "तुला नेम लावता येतो ना व्यवस्थित? जो काही नेम दिला असेल त्याला अचूक नेम धरता येतो तुला? साधता येतो तो?" "हो," म्हणे, "तुम्ही सांगा कुठं पण कसाही सांगा, मी सगळं करू शकेल." "ठीक आहे." म्हणे. एका दरीवरती एक पूल बांधलेला असतो. अगदी नाजूक पूल असतो, अरुंद असतो पूल. तिथनं एका वेळेला एकच माणूस जाऊ शकेल आणि दरी मात्र प्रचंड खोल असते. ते गुरुजी सांगतात, "तुझा धनुष्यबाण घेऊन जा आणि या पुलावरनं जा." तो म्हणतो, "ठीक आहे." चालायला लागतो. अगदी अरुंद पूल आहे त्यामुळे अगदी सावधच त्याला जावं लागतं. तोल सांभाळत तो चालत चाललोय आणि पुलाच्या मध्यभागी येतो त्यावेळेला गुरुजी म्हणतात, "थांब." आज्ञाप्रमाण थांबतो, पण मनामध्ये चलबिचल आहे. भाऊ पडलो खाली तर संपलंच जीवन आपलं. या गुरूंनी मध्येच कशाला थांबवलंय तर कोण जाणे. आणि गुरुजी त्याला एक नेम साधायला लावतात आणि इथे बाण मार म्हणे तू. तर ह्याच्या मनात असली घाबरगुंडी उडालेली असते, की बाबा रे आपण पडलो इथनं तर संपलो आणि हे गुरुजी काय सांगता इथं नेम धर म्हणून. पण तरी आज्ञाप्रमाण कसाबसा आपला तोल सांभाळतो, प्रयत्न करतो, पण थरथर कापत असतो भीतीने आणि तशातच तो बाण मारतो आणि नेम काही लागत नाही. गुरुजी त्याला परत बोलवतात. गुरुजी त्याला म्हणतात, की नुसतं नेम लावणं महत्वाचं नाही. ती मनाची जी एकाग्रता आहे, कठीण प्रसंगात सुद्धा इथे नॉर्मल असताना तुला काहीच वाटलं नाही. पण मी पाहत होतो तुझी ती एकाग्रता, तुझ्या मनात चालणारे त्यावेळेचे विचार जे आहेत, त्या विचारांमुळे तू काही पुढे जाऊ शकत नव्हतास. म्हणून मी तुला तेच करायला सांगतो, की जेणेकरून तू फोकस व्हावास. पण तुला वाटलं, की मी तुला अडवतोय म्हणून. तो गुरुजींना नमन केला. चुकलं म्हणे माझं. शेवटी गुरु हा गुरु असतो, विद्यार्थी हा विद्यार्थी असतो. विद्यार्थी कितीही मोठा व्हावा, गुरुपेक्षा मोठा होता येत नाही. पण गुरु मात्र नेहमी शिष्याला मोठं करण्यासाठीच प्रयत्न करतो. थँक यू. सो पुन्हा एकदा धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. शुभरात्री. काळजी घ्या स्वतःची. पुढच्या रविवारी 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. छान प्रकारे तर गुरूंविषयी कृतज्ञता आपली ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी जरूर व्यक्त करा. मनातली करुणा सतत जागे राहत राहा. आतला आनंद जसा मिळत जाईल, ज्यांनी तो आनंद अनुभवला तो प्रत्येक जण एवढंच म्हणतो, अवर्णनीय असतो. हा अवर्णनीय आनंद रोजच्या रोज जीवनात आपल्याला मिळावा, अशा दृष्टीने आपण वाटचाल करावी. धन्यवाद. थँक यू.